इंद्रायणी नदीच्या भीषण महापुराने देहू गावात हाहाकार माजविला असताना जीव वाचविण्यासाठी अक्षरशः शर्थीचे प्रयत्न करण्यात आले। एलवाडी हद्दीतील देशपांडे हॉस्पिटल असलेल्या इमारतीसह शेजारील इमारतींना दुसऱ्या मजल्यापर्यंत पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने काही नागरिक अडकून पडले होते। या थरारक परिस्थितीत एकूण 30 ते 35 पूरग्रस्तांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले। या इमारतीमध्ये सुमारे 8 ते 9 नागरिक अडकून पडल्याची माहिती समोर येताच पोलीस व देहू नगर पंचायतीने तत्काळ हालचाली सुरू केल्या। म्हाळुंगे पोलीस ठाण्यास कळविण्यात आले, तसेच NDRF पथकालाही पाचारण करण्यात आले। मात्र सर्वत्र सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे NDRF वेळेत पोहोचू शकले नाही। अशा बिकट परिस्थितीत म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय धमाळ, देहूचे नगरसेवक बंडा काळोखे, जीवरक्षक व देहू नगर पंचायतीचे कर्मचारी यांनी जीवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यात उतरून बचाव कार्य हाती घेतले। नावांच्या साहाय्याने इमारतीत अडकलेल्या 7 ते 8 जणांना सुरक्षित बाहेर काढून एलवाडी ग्रामपंचायत येथे हलविण्यात आले। दरम्यान यापूर्वीच बंडा काळोखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी देहू गाव परिसरातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या 20 ते 22 नागरिकांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलविले होते। देहू रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही तत्परतेने मदत करत इंद्रायणी नदीवरील पूल तातडीने वाहतुकीस बंद केला, तसेच अनेक ठिकाणी वाहन चालकांना मार्गदर्शन व मदत केली। इंद्रायणीच्या महापुरामुळे देहू गावचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून वारकरी भाविकांनी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या पूरस्थितीचा परिणाम आज होणाऱ्या पालखी प्रस्थान सोहळ्यावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।